तुम्ही कधी दाल बाटी ट्राय केली का? जर ट्राय केली नसेल ना, तर एकदा नक्की ट्राय करा. मी पण जेव्हा पहिल्यांदा ट्राय केली ना, एवढी भारी लागते, एवढी टेस्टी लागते आणि राजस्थानमध्ये का खातात ते मला ते खाल्ल्यानंतर समजलं. काय करायचं बघा, मस्त अशी डाळ घ्यायची तुरीची, मस्त कुकरला लावून घ्यायची. मिक्स डाळी पण घेऊ शकता. छान प्रकारे आधी 2-3 वेळेस धुवून घ्यायची आहे. आपल्याला तशीच लावायची नाहीये. छान प्रकारे 2-3 वेळेस धुवून घ्यायची डाळ, म्हणजे त्याची जी घाण वगैरे जी आहे ना डाळीची, ते सगळं निघून जाते. कसं बाहेरची डाळ असते, सो पॉलिश वगैरे केलेलं असतं ते निघून जाते. नंतर 2-3 वेळेस चांगलं धुवून घेतलं की मध्ये हळद टाकायची, मीठ टाकायची, हिंग टाकायचं थोडंसं आणि मध्ये ना पाणी टाकायचं. आणि खूप जणाला असं असतं की जे नवीन स्वयंपाक शिकतात त्यांना अंदाज आलेला नसतो की पाणी कितपत टाकायचं. तर आपलं बोट घ्यायचं आणि बोटाचं जे पहिलं कांडं असतं ना, असं म्हणजे पहिलं हे बघा मी बोट लावून दाखवते, तेवढं पाणी डाळीच्या वरी आलं पाहिजे. डाळीला तेवढं टच झालं पाहिजे. तेवढं पाणी घेतलं का बरोबर पाणी आपल्या डाळीला पुरतं. डाळ भात म्हणा, काय पण म्हणा तुम्ही. तर ते लावायचं कुकरच्या आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या मारून घ्यायच्या. तोपर्यंत साईडला तर एक हे घेतलेलं आहे, ज्याच्यात आपण पीठ तिंबतो ना, ते घेतलेलं आहे भांडं. त्याच्यामध्ये 2 वाटी टाकलेलं आहे मी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी टाकलेला आहे रवा, नंतर मध्ये जिरे पावडर, धनिया पावडर, मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची आपण, मिरची पावडर टाकून घ्यायची. आपल्याला जे जे मसाले जास्त मध्ये आवडतात ते टाकून घ्यायचे आणि धनिया पावडरच्या धने जे आहे ते असे कुटून पण टाकू शकता, पण मी तसं काही केलेलं नाहीये. आणि हळदी पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हळद टाकायची असेल टाका, नसेल तर नाही टाकली तर चालेल, पण टाक. येलो येलो बाटी दिसते ना, तर मग छान वाटतं बरं का. तर मध्ये काय टाकायचं आता आपल्याला, जिरे आणि ओवा टाकायचे, ते चांगल्या प्रकारे क्रश करून टाकून घ्यायचे. ओवा थोडा क्रश करून टाकून घ्या, जिरे असेच टाका, नाही तर जिरे पण क्रश करताल. छान प्रकारे हे सगळं आधी ड्राय जे आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे पूर्ण ड्राय आधी मिक्स झालं ना, म्हणजे मसाले वगैरे सगळे मिक्स झाले ना की टेस्ट छान येते. तसंच आपण पीठ ते चालू केलं, ते एका जागेवर मसाला लागून राहतो. थोडं थोडं पाणी टाकत टाकत छान प्रकारे त्याचा गोळा तयार करून घ्या. झाकून ठेवा, एक अर्धा 1 तास किंवा 15 मिनिट झाकून ठेवायचं. नंतर आणखी तेलाचा हात घ्यायचा, छान प्रकारे पीठ एकदा मळून घ्यायचं आणि छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आणि हाताने असे गोल गोल करायचे. बघा बाटी कशी करतो आपण गोल गोल, तसं सगळं करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. आणि हे सगळे आपल्याला रेडी करून घ्यायचं. छोट्या मोठ्या आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. तरी ते जे आहे ते सगळं मी जे आहे ते बाटी करून घेतलेले आहेत. इथे कढईमध्ये काय केलेलं आहे, मी पाणी घेतलेलं आहे खाली. पाण्याला चांगली उकळू द्यायची आहे किंवा डायरेक्ट वर लगेच ठेवू शकता. आणि आपलं वरचं स्टीमर जे असतं ते घ्यायचे, जाळीचं काही बी तुम्ही घेऊ शकता, किंवा इडलीच्या भांड्यामध्ये पण तुम्ही बाटी स्टीम करून घेऊ शकता. तर याला चांगल्या प्रकारे मी तेल लावून घेतलेलं, जेणेकरून खाली बाटी चिटकणार नाही म्हणून. आणि त्याच्यावर हे बाटी वगैरे ठेवून द्यायची, वर झाकण ठेवायचं आणि छान प्रकारे अर्धा तास मी याला स्टीम होऊ दिलं होतं बघा. मग थोडा कमी जास्त गॅस केला, नंतर मध्ये पाणी वगैरे खाली बघायचं, कारण खालचं पाणी सगळं जळून गेलं तर सगळ्या करपून जातील म्हणून. छान प्रकारे मस्त इथे जे शिजलेल्या होत्या आपल्या वाटा. तर मस्त गॅस बंद केला, साईडला वगैरे काढून ठेवल्यानंतर थोड्याशा थंड होऊ द्यायच्या बघा. आणि थंड झाल्याने याचे काप करून घ्यायचे. आपल्या अनुसार आपण छोटे मोठे काप करून घेऊ शकतो. तर मस्त जे आहे ना ते असं कट करून घ्यायचं आपल्याला काप. म्हणजे आपल्याला नंतर आपण काय करू शकतो, याला सेंटरमध्ये जे आहे ते असा त्रिकोणी किंवा प्लसचं असं चिन्ह वगैरे करून तुम्ही ते पण काप करून घेऊ शकता. पण मी जे आहे ना ते नंतर त्याचे डायरेक्ट असे कापच करून घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये डीप फ्राय केलेले आहेत. तर आता आधी आपण ते थंड होते तोपर्यंत साईडला डाळ करून घेऊयात. कुकरची जी डाळ आहे 2-3 शिट्ट्या त्याच्यात झालेल्या होत्या. डाळ शिजली की डाळ चांगल्या प्रकारे घोटून घेतलेली आहे मी. थोडंसं पाणी टाकून, जास्त पातळ डाळ करायची नाही, थोडीशी घट्टसर ठेवायची. कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम केलं, मध्ये मोहरी टाकली, मोहरी तडतडली की मध्ये कढीपत्ता टाकला, लसूण टाकला, हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेतलेला आहे. छान प्रकारे याला जे आहे ना ते असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. पूर्ण जे आहे ते तेलामध्ये कांदा असा मस्त फ्राय झाला पाहिजे. नंतर याच्यामध्ये हळदी पावडर टाकलेला आहे आणि नॉर्मल आपलं मिरची पावडर असतं ना ते टाकलेलं आहे. हिरवी मिरची टाकली होती म्हणून मी लाल मिरची जे आहे थोडंसं कमी टाकलेलं आहे. नंतर टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि छान असा टोमॅटो जे आहे ना ते आपला सॉफ्ट झाला पाहिजे बघा, तोपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकलेले आहे मी कोथिंबीर, आणि कोथिंबीर टाकून फ्राय करून घेतले. कोथिंबीर आपण वरून पण टाकणार आहोत आणि आत्ता पण टाकून घ्यायची, जेणेकरून टेस्ट जी आहे ना ती मध्ये छान मस्त अशी उतरते. लगेच वरतून डाळ टाकून घ्यायची, आणखीन कोथिंबीर टाकायची आणि वरून फायनल टच असा तडका द्यायचा बघा. तेल गरम करून घेतलं, तडका पॅनमध्ये मोहरी टाकली, थोडंसं काश्मीर रेड चिली पावडर टाकले, कढीपत्ता टाकला आणि मस्त असा तडका द्यायचा बघा. एकदम चरकून चरका बसला पाहिजे आणि छान वास सुगंध सगळं घरभर असा मस्त पसरला पाहिजे. तर आपली डाळ मस्त अशी रेडी आहे. वरतून आणखी थोडीशी कोथिंबीर टाका आणि बाटी संगत डाळ असते ते रेडी आहे. वरण भातासोबत पण, म्हणजे भातासोबत पण हे डाळ खूप छान लागते. तुम्ही हे पण नक्की ट्राय करू शकता. आणि बाटीसोबत तर एकच नंबर लागते. वर 1 ते 2 चमच तूप टाका. मी आताच टाकलेलं नाहीये, जेव्हा मी खायला सर्व करेन ना मी तेव्हा टाकणार आहे. तर आता इथे काय केलेलं आहे, मी बाटी जे आहे ती घेतलेली आहे, त्याचे तुकडे असे करून घेतलेले आणि तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत स्टार्टिंगला थोडासा गॅस कमी ठेवा, नंतर
तेल आधी कडक गरम तापू द्यायचं आहे बघा, कडक गरम होऊ द्यायचे. नंतर गॅस थोडासा कमी करायचा, मग फ्राय करून घ्यायचे, मग फुल करायचा. तर मस्त आपली बाटी तयार आहे, डाळ तयार आहे, समज सर्व करायचं. आणि याला खाण्यासाठी काय करायचं, प्लेट घ्यायचं, प्लेटमध्ये अशी बाटी जी आहे ती मस्त चुरून घ्यायची, वरतून मस्त अशी डाळ टाकायची गरम गरम बघा, आणि वरून तूप टाकायचं 1-2 चमच. मस्त आपली दाल बाटी रेडी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, मला नक्की सांग कशी वाटली ते.